तुमचा निरोप मिळताच मी धावत इथे आले. काय झालं होणाऱ्या? नको म्हणूस तसं. हं? होणाऱ्या सासूबाई असं नको म्हणूस ग. का? माझं काही चुकलं का? बाळा, लहान वयात तुला खूप छान समज आहे म्हणून विचार केला की तुझ्याशीच बोलावं. काय ते बोला ना. आणि इथे का बोलावलत? मी घरी आले असते ना, किंवा आपण आमच्या घरी बोललो असतो. मी तुला इथे बोलावलं कारण माझी खरंच खूप इच्छा होती की तू माझ्या घरची सून व्हावीस. पण आता 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 शक्य वाटत नाहीये ते. शक्य वाटत नाहीये ते. अहो, असं का बोलताय? नाही नाही अगं, मी नाही बोलत आहे. तुझ्या आई वडिलांचीच तशी इच्छा दिसत नाही. तू हट्ट करतेस म्हणून ते मान्य करताय. खरं तर तुझे आई वडील माझा खूप खूप राग करतात. म्हणजे बघ ना, 2-3 वेळा ते आमच्या घरी आले आणि ज्या गोष्टीसाठी आले होते तेच मी काल केलं ना. शिवाय त्यांच्या पुढे जाऊन मी साखरपुड्याचा मुहूर्त काढला. पण तुला जितका आनंद झाला तितका आनंद तुझ्या आई वडिलांना झाला का ग? अहो, काय ना, ते पुजरे आहेत, आनंद दाखवत नाही. आई मला नाक घासायला सांगते. तुझ्या वडिलांनी तर माझे यजमान साखरपुड्यात हवेत अशी अट घातली. अगं, दिगू 10 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. आता ते असे कसे साखरपुड्याला येतील? याचा अर्थ स्पष्ट होतो ना. तुझ्या आई वडिलांना नाहीच म्हणायचंय पण ते म्हणू शकत नाही आणि म्हणूनच या अशा अटी सांगतायत. नाही, असं नाही हो. ते बघ, त्यांनी जर मला स्पष्ट सांगितलं असतं ना की आम्हाला तुमच्याशी सोयरी करायची नाही, मला खरंच वाईट वाटलं नसतं. मी माझ्या देहूसाठी मातब्बर सरदाराच्या लेकीचं स्थळ शोधलं असतं. नाहीतर सकू आहेच की मी तिला सुधारेन, पण मी त्याचं नुकसान होऊ देणार नाही. अहो, असं काय करताय? मला क्षमा कर. योग दिसत नाही. विसरून जा दिगूला. तुझं दिगूशी लग्न नाही होऊ शकत. दिगूशी लग्न नाही होऊ शकत. नाही, मला तुमचं म्हणणं पटतंय. मी असं होऊच देणार नाही. आई बाबांना त्यांची अट मागे घ्यायला लावे. हा साखरपुडा नक्की होईल. मला हेच हवं होतं. दिगू शेठ, मी आई आहे तुझी, लक्षात ठेव. नियतीला नियम बदलायला ही मनोरमा लावते. माणूस काय पालापाचोळा आहे. जेव्हा हिचा दादल्या जोपर्यंत 50 तोळ सोनं देत नाही तोपर्यंत हिची सुटका करायची नाही. विठुरा, तुला वाटतंय ना की आम्ही इथे यावं, या लहान भावाला वाचवावं? मग मग तूच मला वाट दाखव. जेव्हा ही पोरगी कुणाशी बोलत्या, काय बोलत्या? हिनं आपलं गाव नाव सांगितलं का नाही? काका, तुम्ही कशाला त्रास घेता? मी खूप लांब राहते हो, पोचायला वेळ लागेल. मीच माझ्या आऊंना निरोप पाठवते. ये कुणी आहेस का तू? तू कसा निरोप पाठवणार? माझं सखा आहे ना विठुरा, तो सगळी सोय करेल की.
या पुरीला अक्कलच नाही. या काया काय बी करत नाही. अशानं पुरीच्या जीवावर बेतत. विठुऱ्या माझा आऊंना निरोप दे. ए पोरे, हे शानपणा करशील ना तुझ्या ना जीवन असं जाशील. अरे काय तुझा विठुरा काय आबाद नाही येणार आहे का? अहो काका, विठुऱ्या त्याचं एक दूत म्हणून कोणाला तरी पाठवेल ना. कोकिळाला पाठवेल किंवा पोपटाला पाठवेल. विठुऱ्या काय रे, कोणाला पाठवणार आहेस? कोकिळेला की पोपटाला? पुरी मलाच सांगते जणू. पोपटाला पाठवलंस का? पोपटा, माझं एक काम करशील का? माझ्या आऊंना जाऊन सांग की मला बंदी केलंय, सोनं मागतायत. तेव्हा आऊंना सांग लगेच 5-50 शिपाई घेऊन या. ए काय काय बोलली काय तू? काय बोललीस काय तू? अहो 50 तोळे सोनं घेऊन या असं म्हटलं. तू तू ए जीवा, ही शिपाई घेऊन ये असं म्हणाली ना? अहो दाजी, हा सोनं म्हणाली ती. हा? तुम्ही ना पिकत चाललाय. ए गबे, आता पुरीच्या दाजींना कुठून आणू शोधू? गाव किती दूर आहे आणि सैनिक बोलवायला म्हणते. कुठून आणू सैनिक? काय करू? विठुराया तुझ्याशी बोलतो. हा पोपटाला पाठवतो. हा आम्हाला फसवलंस ना तर तुला हिद्दाच मारून टाकेन. नाही हो काका, जरा धीर धरा. पोपट त्याचं काम नक्की करेल. काय करू मी आणि कोणाची मदत मागू? सैनिक म्हणजे अरे काया वाट दाखवू की? मधमाशा म्हणजे चावणार शिपाईच की. लय भारी. काया आज पहिल्यांदा तू मला वाट दाखवलीस. आता बघ तू